शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर भडकले। जनकापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी। लालबागचा राजा मंडळाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाखांची मदत जाहीर। मंडळाकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द केला जाणार। डोंबिवली काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याचं प्रकरण राहुल गांधींनी काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारेंशी फोनवर संवाद साधला। घाबरू नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत राहुल गांधींनी मामा पगारेंना धीर दिला। नागपुरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। कारवाईत 5 लाख रुपये किमतीचे गुलाब जामुन, रसगुल्ला, बर्फीचं मिश्रण आणि बनावट दही जप्त। पुण्यातील भोर तालुक्यातल्या राजगड सहकारी साखर सहकारी कारखान्याची 2024 ते 25ची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा संग्राम थोपटेंच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न। अलिबाग सायबर पोलिसांची ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ॲपच्या फसवणुकीवर मोठी कारवाई। तब्बल 44 बँक खाती गोठवून 19 कोटींपेक्षा जास्त रक्कम केली सील। राजस्थानमधील भारमल हनुमान मीना या मुख्य आरोपीला अटक। सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत शहापूर तालुक्यातील डोंगरवाडी या आदिवासी भागात दाखल्यांचं वाटप। महसूल विभागाचा उपक्रम। तर आदिवासी लोकांना एकाच जागेवर मिळाले विविध प्रकारचे दाखले। पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार। 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 जमा होणार। संबंधित गुन्ह्यातील साक्षीदारांना आता न्यायालयात साक्ष देण्यासाठी यावं लागणार नाही। संबंधित पोलीस ठाण्यांमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली साक्ष देता येणार। न्यायालयीन गुन्हे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय। रेल्वेचा बोनस 78 दिवसांचा मिळणार आहे। तर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय झालाय। सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 2000 कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर। कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक आणि महापालिकेत सहाय्य होईल। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा उभारली जाणार। एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या 2 इमारतींमधील 83 रहिवाशांचं पुनर्वसन। माटुंगा, दादर, प्रभादेवी, परळ आणि शिवडीजवळ पुनर्वसन करणार। लवकरच म्हाडा ही घरं एमएमआरडीएकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती।